मी स्वतः कधी राजकारणात नव्हते याच्या आधी. तिकीट मिळायला एवढा काय वेळ लागला? मांजरा धरणातून पाणी घेतोय ना, धनेगावहून पाणी येतंय लातूरला. कोणी केली सांगत स्कीम? लातूर जिल्ह्यातले जेवढे साखर कारखाने आहेत त्याचे लायसन्स कोणी दिले? मुख्यमंत्री पदाची चर्चा चालू होती आणि साहेबांनी स्पष्ट मॅडमला सांगितलं की मॅडम ही कॅन मॅनेज एव्हरीथिंग, ट्रस्ट मी अँड गिव्ह हिम. बॅग पॅक करायची गरज नसते, पण एक आहे की त्यावेळी तशी परिस्थिती नक्कीच निर्माण झाली होती की तिथे 100 कोटीचे काहीतरी डिपॉझिट्स वगैरे त्यांच्याकडे आहेत म्हणून. टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीच्या या पॉडकास्टमध्ये मी ज्ञानेश्वर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्या या पॉडकास्टमध्ये एक विशेष गेस्ट आपल्यासोबत आहेत. देशाच्या नव्हे तर राज्याच्या राजकारणात असेल किंवा देशाच्या राजकारणात असेल, जवळपास 50 ते 55 वर्ष राजकारण ज्या कुटुंबाभोवती फिरत होतं, अशा चाकूरकर घराण्यातील अर्चनाताई पाटील चाकूरकर आपल्यासोबत आहेत. नमस्कार. TOD मराठीच्या सर्व व्ह्युअर्सना सर्वप्रथम माझा नमस्कार आणि TOD मराठीच्या टीमला आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना आत्ताच 15 ऑगस्टला त्यांचा 4था वर्धापन दिन झालेला आहे, तर त्याच्या निमित्ताने माझ्याकडून अनेक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम 50 ते 55 वर्ष तुम्ही ज्या कुटुंबात होतात, काँग्रेस पक्षात होतात आणि आज एक जवळपास 1.5 वर्ष झालं तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आलात. काय भावना आहे, कसं वाटतंय आता 50-55 वर्षाचा मागचा काळ आणि आता 1.5 वर्षाचा काळ कसं रिलेट कराल बरं? आपण आता प्रश्न तुम्ही जो केलाय की काँग्रेस परिवारात इतक्या वर्ष होतो आणि आता मी इकडे आली, थोडासा त्याच्यातला टेक्निकल मुद्दा असा आहे की मी स्वतः कधी राजकारणात नव्हते याच्या आधी. तुम्ही कधी राजकारणात नाही, अजिबात नव्हते. आणि मी काँग्रेस परिवारात होते ऑफकोर्स, पण काँग्रेस पक्षाची कधी सक्रिय सदस्य किंवा कुठलीही जबाबदारी माझ्यावर नव्हती. त्यामुळे तसा हा एक इंडिव्हिज्युअल म्हणून हा माझा पहिलाच प्रवास आहे. प्रवास आतापर्यंत 1.5 वर्षात चांगला वाटतोय. समाधान वाटतंय पक्षातून भाजपमध्ये. ज्यावेळेस तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, तुमचे सगळे कुटुंबातील सदस्य पण होते, काय काय अश्युरन्स होता तुम्हाला की मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर मला काय आश्वासनं तुम्हाला पक्षाकडून देण्यात आली होती, या कुठल्या ह्याच्यावर तुम्ही पक्षामध्ये प्रवेश केला? आदरणीय देवेंद्र भाऊंचा आणि माझा बऱ्याच वर्षांपासून संपर्क होताच. आणि कधी काही अश्युरन्स घ्यावं किंवा डील करावं, मागावं, ही संस्कृती चाकूरकर साहेबांनी कधी आमच्या घरात येऊ दिली नाही. त्यामुळं मी पक्षप्रवेश करतानाही कधी त्या विषयांवर चर्चा झाली नव्हती. फक्त लातूरमध्ये प्रोबॅबल तुम्ही इव्हन 19ला पण खूप चर्चा होती, तुम्हाला सगळ्यांना माहिती. पण त्यावेळी मी स्वतः तयार नव्हते म्हणून ते थांबलं होतं. आणि ह्यावेळी मग मला असं वाटलं की आता सगळ्या घरगुती जिम्मेदाऱ्या माझ्यावर. 2019 मध्ये काँग्रेस पक्षाकडून तयारी होती की भारतीय जनता पार्टीकडून तयारी? नाही, काँग्रेस पक्षाकडून त्यावेळी शहर मतदारसंघातून काँग्रेसचे विद्यमान आमदार होते, त्यामुळे मला चान्स हा नक्कीच भाजपाकडून होता त्यावेळी. ओके, म्हणजे जवळपास 5 वर्षापासून तुमचं चाललं होतं. 7 वर्षापासून 17 पासून तुम्ही भारतीय जनता पार्टीत घेण्यासाठी पक्षांतर्गत सगळ्या गोष्टी सुरू होत्या. पण फायनली तुम्ही आलात आणि आल्यानंतर कशा पद्धतीनं त्याला वर्किंग केलं तुम्ही, की ज्यावेळेस आल्याबरोबर तुम्हाला असं की लगेच विधानसभेचं तिकीट हे जाहीर झालं नव्हतं, की शेवटच्या टप्प्यात तुम्हाला तिकीट जाहीर झालं होतं, ते त्याच अनुषंगाने तुम्ही पक्षात प्रवेश केला होता, मग तिकीट मिळायला एवढा काय वेळ लागला? नाही, खरं म्हणजे त्याचं उत्तर माझ्याकडे नाहीये. कारण त्या तिकीट निवडणूक चयन समिती वगैरे ती एक मोठी प्रोसेस असते. पण लवकर देऊन जास्त विरोध होईल असं आदरणीय देवेंद्र भाऊंना आणि सर्वांना वाटलं असेल, म्हणून मला प्रोटेक्ट करण्याकरता कदाचित शेवटच्या दिवशी दिलं असं मला वाटलं. विरोधामुळं असं वाटतंय, जर विरोध नसता तर तुम्ही निवडणूक जिंकला असतात का? राजकारण म्हणजे विरोध हा त्याचा एक स्थायी भाव आहे राजकारणाचा, त्यामुळे विरोध हा असतोच, आतून असतो, बाहेरून असतो, आणि हे काही नवीन नाहीये. तुमच्या समोर अमित देशमुख यांच्यासारखं तगडं आव्हान असताना, की विद्यमान आमदार 2-3 टर्म त्यांनी आमदारकी पाहिलेली आहे आणि देशमुख कुटुंबातून येतात, तुम्ही देखील चाकूरकर कुटुंबातून येता, पण धनशक्ती आणि जातीय समीकरणाकडे कशा पद्धतीने तुम्ही बघत होता त्या काळामध्ये? ती लातूरची सीट ही प्रत्येक सर्वेक्षणात डबल रेडवर होती. कारण भारतीय जनता पक्षाच्या फेवर मध्ये त्या क्षणाला काहीच जात नव्हतं, कारण जातीची समीकरण म्हणजे मायनॉरिटी मुस्लिम समाज बहुल आहे तो. त्याच्यानंतर त्याच्या आधीचे जे घटना घडत होत्या महाराष्ट्रभर, भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एक वातावरण सुरू हे झालेलं होतं. तर त्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे लातूरहून सीट अवघड आहे
हे सगळ्यांना दिसत होतं, सर्वेक्षणात दिसत मराठा होतं, आरक्षणाचा मुद्दा पण जोरात होता. तिकडून ओबीसीचा विषय होता. हो. आणि दुसरं आणि सगळ्यात महत्वाचं की विद्यमान आमदारांची नक्कीच लेगसी होती आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची, आणि त्यांच्या व्यवस्था ज्या आहेत तिथे, त्यामुळे लोकांना वाटायचं की ताईंना हे अवघड जाणार आहे, पण ठीकच होतं. अवघड गेलं का मग तुम्हाला हे? अवघड आणि सोपं हे आपल्या मान्यावर आहे. मला ते अवघड नाही वाटलं, कारण मी चॅलेंज स्वीकारलं. पण ज्यावेळेस मतमोजणी सुरू होती, असं कुठंतरी शेवटच्या टप्प्यात आलं की अर्चना पाटील विजयी झाल्या इतक्या मतांनी आणि फटाके वाजत होते. नेमकं काय घडलं होतं? आजही लोकांना उत्सुकता आहे की अचानक असं जाहीर झालं, स्टेटस पडले, फटाके वाजले आणि नंतर निकाल मात्र वेगळा. लातूरची निवडणूक काय झालं की मी तुम्हाला सांगितल्यासारखं ती अगदी डबल रेड म्हणजे डबल मायनस मध्ये होतो, आणि फक्त 3 आठवड्यांमध्ये ती फार छान प्रोग्रेस झाला. आणि पवन कल्याणजी उपमुख्यमंत्री, त्यांची मोठी एक रॅली झाली लातूरला 15 तारखेला, आणि त्या दिवशी तर वातावरण अतिशय ढवळून निघालं. मग लोकांना असं वाटायला लागलं की आता ही सीट येणार आहे, त्यामुळे एक्साइटमेंट लेवल्स खूप हाय होत्या. आणि काउंटिंग चालू होती, मध्ये 16वी फेरी चालू होती, आणि त्या दरम्यान कोणीतरी ओव्हर एक्साइटमेंट मध्ये ती बातमी लावली. बातमी एका ऑथेंटिक चॅनलवर लागली. मग त्याचा परिणाम असा झाला की लोकांना वाटलं की हे झालंय, आणि त्याच्यामुळे ती आउट ऑफ एक्साइटमेंट मी प्रत्येकाला हात जोडून सांगत होती की अरे बाबा 16वा राऊंड चालू आहे, 27, पण कोण ऐकायच्याच मनस्थितीत नव्हतं, त्यामुळे काही पर्याय नव्हता. असं एक होतं की ज्यावेळेस तिकडला पट्टा लागला, म्हणजे एक लातूरमध्ये अशी चर्चा होती की त्या भागातला राऊंड सुरू झाला आणि तिथे कुठेतरी मग परत त्यांची लीड वाढायला सुरुवात झाली. ठीक आहे, तिथे कुठेतरी दगाफटका झाला असं एक दबक्या आवाजात चर्चा होते. पक्षांतर्गतले जे लोक आहेत ते तुमच्या विरोधात गेले आणि विरोधात काम केलं, असं एक चालू होतं चर्चा. ते कितपत खरं वाटतं तुम्हाला? की मला वाटतं की मतदारांनी त्यांचं मन बनवलं होतं, पण जिथे अनेक दुसरे फॅक्टर्स चालणार होते ते चालले. म्हणजे एक असं आहे की कमळाला आम्ही मतदान करणार नाही, हा एक स्ट्रॉंग नेरेटिव्ह एका समाजाकडून होता. तो पट्टा लागला की तुम्ही म्हणताय तसं तिथे एकदम माझी लीड तुटली. किंवा काही ठिकाणी वेगवेगळी जातीची समीकरणं होती, काही पाण्याचं राजकारण असतं, काही उसाचं राजकारण असतं, तर त्या प्रत्येक, पण तरीही लोकांनी, माझे जे मतदान झालं स्वयंस्फूर्तपणे लोकांनी बाहेर येऊन मतदान केलं. निवडणुकीत तुमची स्वतंत्र यंत्रणा होती की पक्ष सुद्धा तुमच्यासोबत उतरला होता यंत्रणेमध्ये? दोघांची पण यंत्रणा होती, एकच यंत्रणा होती. तरी देखील पक्षाचे काही नेते तुमच्या सोबत दिसले नाहीत, असं का? पक्षाची जर यंत्रणा तुमच्या सोबत होती तर पक्षातले काही प्रमुख लोक आहेत जे कुठेच दिसले नाहीत? म्हणजे मला समजलं नाही, सगळेच होते माझ्यासोबत. नाही, कुठेतरी अंतर्गत राजकारण हे भारतीय जनता पार्टीमध्ये जरा जास्त वाढत चाललेलं आहे. खास करून लातूरचा जर विचार केला तर तिथे पक्ष म्हणून नाही तर नेत्यांचे कार्यकर्ते असे चर्चा सुरू असते. याला कसं तुम्ही? काय होतं की सत्ता येत जाते ना, तर त्याच्याबरोबर ही सत्तेबरोबर ती लक्ष्मी आली की अवदसा येते ना, तसं होत जातं. मग थोडा हा आजार प्रत्येक पक्षाला जडतो. अर्चना पाटील ते कसं भेदणार या सगळ्या गोष्टीला आगामीच्या मध्ये? मला वाटतं काम करत राहावं लागतं. ग्राउंडवर आपण कायम लोकांच्या सुखदुःखात राहावं लागतं. नेते किती सोबत आहेत ह्याचं आकलन पब्लिक करत असते. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की टाइम्स ऑफ डेमोक्रेसी मध्ये आपण राहतो, तर वी शुड रिस्पेक्ट लोकांच्या मनात आपण काय आहोत आणि लोकांच्या सोबत किती आहोत, ह्या गोष्टी महत्वाच्या. निवडणुकीच्या दरम्यान तुमचा आता लाईफ केअरचा एक मुद्दा फार चर्चेत आला होता की तेच व्हॉटेवर की लाईफ केअर मध्ये घोळ झाले, उपोषणाला लोक, माझ्यावर FIR झाली होती. FIR झाली होती निवडणुकीच्या वेळेत तुमच्यावर? FIR झाली होती. नेमकं काय बरं ते प्रकरण? काय प्रकरण नाहीये ते एक मी एक आरोग्य प्रकल्प उभा केला होता उदगीरला, 300 खाटांचा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा. साधारण 4-5 वर्ष तो अतिशय उत्तमपणे मी चालवलं. पण मला वाटतं की चाकूरकर साहेबांनी कधी अर्थकारण हे केलं नाही, त्यामुळे आम्ही पण त्याच्यात थोडे कच्चे राहिलो आणि मला त्या प्रकल्पामध्ये अडचणी खूप आल्या, आर्थिक अडचणी आल्या, आणि कालांतराने मला तो बंद करावा लागला. त्याच्यामुळं अनेक त्याच्यावर ज्या अवलंबून गोष्टी घडत होत्या, मग तो एक मोठा मुद्दा, आणि प्रत्येकाला असं वाटलं की ह्या खिंडीत पकडून आपण बघूया की त्याच्याने माझं मॉरल तुटेल का म्हणून.
पण मी एक ठरवलं होतं की त्रास हा सर्वांनाच होतो, राजकारणात कुणालाही सुखासुखी जगू देत नाही. खरंय ते. त्यामुळे त्या गोष्टीला मी ऍक्सेप्ट करून माझी प्रचार यंत्रणा असू दे किंवा माझा प्रवास चालू ठेवतो. लातूर म्हटलं की विलासराव देशमुख, स्वर्गीय विलासरावजी देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांचं एक राजकारण चालायचं, जे मैत्रीपूर्ण राजकारण होतं. नंतर त्याला सेटलमेंट असं नाव देण्यात आलं. सेटलमेंट ते आजही लातूरमध्ये असं चालतंय असं वाटतंय का तुम्हाला? की परवा 14 ऑगस्ट रोजी लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले बाभळगावला जाऊन विलासराव देशमुख साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करून नंतर पुढे ते वाड्यावर गेले, त्यांचा सत्कार झाला. त्यांना एक मेसेज द्यायचा होता का भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये, की परत एकदा जसं ज्या पद्धतीनं जुनं राजकारण चाललंय, मेसेज द्यायचं होतं भाजपच्या कार्यकर्त्यांना? नाही, म्हणजे पालकमंत्र्यांना द्यायचं होतं का आमदारांना द्यायचं? असं की याच्यामध्ये की अमित देशमुख आणि गोपीनाथ मुंडे, म्हणजे मुंडे घराणं आणि देशमुख घराणं जे होतं, ठीक आहे, म्हणजे तुम्ही आमच्यात यायचं नाही, आम्ही तुमच्यात येणार नाही, ते परत एकदा लातूरमध्ये तसं होईल का, असा मेसेज देण्याचा प्रयत्न पालकमंत्री करतायत? मला नाही वाटत तसं. त्या दिवशी स्वर्गीय विलासराव देशमुखांची पुण्यतिथी होती आणि मला वाटतं पालकमंत्र्यांचे वडील त्यांचे सहकारी होते विलासराव साहेबांचे. आणि आपण एका चांगल्या सौहार्दपूर्ण समाजात राहतो, सुखादुःखाच्या वेळी एकमेकांकडे सगळेच जात असतात. त्यामुळे त्या घटनेला आपण एवढं नेगेटिव्ह फ्रेमनी नाही बघायला पाहिजे. अच्छा, परत तेच होणार का सेटलमेंटचं राजकारण? कारण लातूरमध्ये काय की बीडमध्ये काँग्रेस वाढली नाही, पण लातूरमध्ये भाजप मात्र वाढत होती. ते मला माहिती नाहीये, त्यावेळी मी राजकारणात नव्हते. पण मला एक प्रसंग नक्कीच आठवतो की गोमारे साहेबांच्या 75 वर्ष पूर्ण झाले म्हणून लातूरला टाउन हॉलवर कार्यक्रम चालू होता आणि त्या कार्यक्रमात स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंनी 2004च्या आदरणीय शिवराज पाटील साहेबांच्या निवडणुकीत काय घडलं याचा जाहीर खुलासा 10,000 लोकांच्या समोर केला. आणि त्या दिवशी ज्या गोष्टी दब्या आवाजात वाटायच्या किंवा लोकांना शंका होती, ती मुंडे साहेबांच्या त्या भाषणाने आम्हाला सर्वांनाही आश्चर्य वाटलं होतं. पण काही गोष्टी उजागर झाल्या होत्या. आता पुढे काय होईल वाट बघूया, काय होणार आहे पुढे. अर्चना पाटील चाकूरकर लागण्या अगोदर डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर असं लागतं. पण काय की हा प्रवास तुमचा कसा सुरू झाला, की तुम्ही तुमची कुटुंबाची पार्श्वभूमी काय बरं नेमकं? मी ट्रेंड MBBS मेडिकल डॉक्टर आहे. ओके. माझं माहेर उदगीरच्या जवळ कवळखेड म्हणून एक छोटस खेडगाव आहे, ते ऍक्च्युली मूळ गाव. बरं. आणि माझी जी फॅमिली आहे, आमचे काका वडील सगळेच जण, म्हणजे ती जेव्हा पोलीस ऍक्शन झाली आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा चालू होता, तर आमचा वाडा रजाकारांनी त्याच्यावर अटॅक केला, जाळला गेला होता आणि लढाई पण झाली होती तिथे. आणि त्याच्यामध्ये फॅमिली पूर्ण 6 महिने भूमिगत होती, माझी आई वडील काका काकू सर्वच जण. त्यामुळं हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या लढ्यामध्ये आदरणीय माझ्या काकांचं नाव खूप मोठं नाव होतं. आणि तदनंतर माझे वडील उदगीर मधले खूप प्रथितयश वकील होते आणि राजकीय पण त्यांचा खूप दबदबा होता, राजकीय पार्श्वभूमी. त्यामुळं माहेरून तसा चांगलाच वारसा मिळालेला होता, एक परंपरेचा शौर्याचा वारसा नक्कीच होता. तुम्ही मेडिकल कुठून पूर्ण? मी उदगीरला माझं शिक्षण झालं 12वी पर्यंत आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज मधून माझं MBBS झालं. पण 3rd इयर MBBS ला माझं लग्न ठरलं आणि इंटर्नशिप झाली की लगेच लग्न झालं, त्यामुळे पुढचं शिक्षण मला घेता आलं नाही. लग्न कसं ठरलं बरं? म्हणजे अरेंज मॅरेज होतं? आणि नाही, तसं काही नाहीये. माझे वडील आणि साहेब हे शाळेतले वर्गमित्र आणि कदाचित त्यांना नंतर वाटलं असेल की ही अलायन्स चांगलं आहे म्हणून, आणि मग वडिलांनी एक दिवस मला सांगितलं की माझ्या मनात हे आहे आणि मी असं ठरवतोय. त्यावेळी तेवढी मोकळीक पण नव्हती की मला काही आपले विचार मांडण्याची. असं आई वडिलांनी जे ठरवलं ते मान्य आहे असं होतं. मग तिथून पुढे चाकूरकर घराण्यात तुम्ही आलात, त्यावेळेस साहेब देखील चांगलं सभापती, लोकसभेचे सभापती. मग तुमचा प्रवास तिथून तुम्ही दिल्लीत शिफ्ट झालात? हो. अच्छा. दिल्लीत किती वर्ष तुम्ही? दिल्लीत म्हणजे बऱ्यापैकी जायचा वेळ. माझ्या सासूबाईंचं लवकर निधन झालं, 4 वर्षातच निधन झालं माझ्या लग्नानंतर. मग त्यामुळे साहेबांच्याकडे काळजी घ्यायला कोणी नसल्यामुळे मग मला त्यांच्या सोबतच मी पुढे राहिले. आणि मुलांचं शिक्षण, मला 2 मुली आहेत आणि मुलींचं शिक्षण वगैरे मग दिल्लीलाच झालं. पण मी तशी महिन्यातून 8-10 दिवस लातूरला, 10-15 दिवस दिल्लीत असं शटल करायचं. कुठे मन रमतं, दिल्लीत रमतं की दोन्हीकडे आवडतं. मित्र परिवार दोन्हीकडे आहे, त्यामुळे दोन्हीकडे मन रमतं.
की महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये चाकूरकर परिवार म्हणजे 50 ते 55 वर्षाचा काळ जो आहे, म्हणजे चाकूरकर साहेब एकतर माजी केंद्रीय मंत्री राहिले आहेत पंजाबच्या, त्याच्या अगोदर आमदार, सभापती, विधानसभा अध्यक्ष या सगळ्या पदावरून ते पुढे गेलेले आहेत. पण नेहमी एक विषय बोलला जातो की चाकूरकर साहेब एवढ्या मोठ्या पदावर गेले पण तेवढं विकासात्मक काम त्यांच्याकडून झालं नाही, असं सातत्यानं टीका केली जाते. त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? आता आपण हल्ली फेक नरेटिव्ह जे बोलतो ना, त्याचे पहिले शिकार मला वाटतं चाकूरकर साहेबच आहे. त्यावेळेस कारण त्यांच्या विरोधात हा अतिशय प्लॅन्ड नॅरेटिव्ह सेट केला गेला होता. आणि साहेबांचा स्वभाव थोडासा कसा आहे की ते बोलत नाहीत. मार्केटिंग तर फार लांब राहू द्या, पण मी हे केलं हे तोंडाने सांगत नाहीत. मला प्रचारादरम्यान अनेक लोक भेटले आणि त्यांनी येऊन सांगितलं की साहेबांनी आमच्यासाठी हे केलं ते केलं. म्हणजे फॅमिली मेंबर्सना सुद्धा ते सांगत नाहीत की काय केलेलं आहे ते. मग ते म्हणायचे की आमचं काय, आम्ही लोकप्रतिनिधी कशासाठी झालोय. मग ते कधी त्यांनी स्वतः विकास कामं कुठली आणली, जे ज्या फंडिंग दिलं त्याचं नारळ कधीच साहेबांनी स्वतः फोडलं किंवा कुठे फलक लावला नाही. खासदार निधीचा नाही, आमदार निधीचा नाही, कधीच नाही. असं कुठलं मला सांगू शकाल उदाहरण? काय म्हणजे काय केलं साहेबांनी? काय केलं म्हणजे 55 वर्षात लातूर जिल्हा निर्मितीचा माझा प्रश्न नाही, बरोबर आहे. मी काय म्हटलं की त्या फेक नॅरेटिव्हचे आम्ही बळी आहोत. पण सगळ्यात पहिला प्रवास म्हणजे 1982 ला लातूर जिल्हा निर्मिती झाली आणि अंतुले साहेब तेव्हा मुख्यमंत्री होते. आणि म्हणजे ते दोघांचं मैत्री खूप जुनी होती तशी. आणि मग जेव्हा जिल्ह्याचा निर्मितीचा विचार झाला तेव्हा निलंगेकर साहेब होते, विलासरावजी होते, पण आग्रह चाकूरकर साहेबांचा होता. लातूर जिल्हा निर्मितीत चाकूरकर साहेबांची हो मोठी आग्रही भूमिका होती. आणि फक्त मी काय सांगते की साहेबांना हे कधी तोंडून त्यांनी सांगितलं नाही की हे मी केलंय म्हणून. आता लातूरच्या पाण्याचं आजही आपण मांजरा धरणातून पाणी घेतोय ना, धनेगावहून पाणी येतंय लातूरला. कोणी केली सांगा ती स्कीम? कोणी गेली? आजही आदरणीय चाकूरकर साहेबांनी केलेली. वसंतदादांनी त्यांना पूर्णपणे बॅकअप दिलं. त्यावेळी वसंतदादांना घेऊन आले साहेब इथपर्यंत. मांजरा धरण चाकूरकर साहेबांनी आणलं. आपण इतिहास वाचूया आणि मी पुढच्या पॉडकास्ट मध्ये मी पेपर्स घेऊन येईन तुम्हाला दाखवायला की कारण काय होतं की एखादी गोष्ट अनेक लोक क्लेम करत असतात, पण जेव्हा आपल्याला मी चाकूरकर साहेबांच्या बाबत तुम्हाला जेव्हा बोलायचंय तर मी नक्कीच तुमच्याकडे मी पुराव्यासहित येईन की मी हे सगळे पेपर्स घेऊन येईन की काय केलंय साहेबांनी. दुसरी महत्वाची गोष्ट अगदी आता म्हणजे मी पाहिलेलं त्यांची शेवटची स्टेंट जी होती ती होम मिनिस्टर म्हणून होती. चाकूरला BSFचं एक सेंटर झालेलं आहे. बरोबर. त्याचं बजेट त्यावेळी 1200 कोटीचं होतं. आणि लातूरमध्ये CRPFचं डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर झालेलं आहे. त्याचंही बजेट काहीतरी 700-800 कोटीचं होतं. म्हणजे आपण जेवढे नारळ फोडतो ना ते सगळे एकाच दिवशी फुटले एकाच प्रोजेक्टमध्ये. कारण जेव्हा तो 1200 कोटीचा प्रोजेक्ट आला, मला सांगा सिमेंट, स्टील, वाळू, रंग कुठून आलं? ते दिल्लीहून तर सप्लाय नाही झालं ना, लोकलच्या व्यापाऱ्याच्या खिशात तो पैसा गेला. आज त्या सेंटरमध्ये 600-800 सैनिक आहेत तिथे आपले सीमा सुरक्षा बलाचे. तर त्यांना सगळी दूध, अंडी, ब्रेड कुठून जाते? तो पैसा आपल्याच लोकांच्या खिशात येतो. इकॉनॉमी तिथे रन होती. म्हणजे त्यांनी असा विचार नाही केला की हा लिंगायत समाजाचा आहे, हा रेड्डी समाजाचा आहे, हा मराठा आहे, ह्याला एक काम देतो. अजिबात नाही. लातूर जिल्ह्यातले जेवढे साखर कारखाने आहेत त्याचे लायसन्स कोणी दिले तेही विचारा, त्याचाही तुम्ही कधी शोध घ्या. विलासराव देशमुख साहेबांच्या सगळ्या साखर कारखाने, विलासराव देशमुख साहेबांच्यात आणि साहेबांच्यात कधीच मतभेद नव्हते. हे राजकीय मतभेद नंतर तयार केले गेले. पण साहेब त्यांना नेहमी मुलाप्रमाणे वागवत होते. कधीच आम्ही आमच्या नजरेत तरी कधी बघितलं नाही. म्हणजे जेव्हा मुख्यमंत्री पदाची चर्चा चालू होती, आदरणीय सोनिया गांधींनी साहेबांना विचारलं त्यावेळी की शिवराज काय करायचंय म्हणून, आणि अनेक नावांच्यावर चर्चा चालू होती. आणि साहेबांनी स्पष्ट मॅडमला सांगितलं की मॅडम ही कॅन मॅनेज एव्हरीथिंग, ट्रस्ट मी अँड गिव्ह हिम चीफ मिनिस्टर. विलासराव देशमुख साहेबांच्या मुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव चाकूरकर साहेबांनी समोर आणला. त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या विलासराव साहेबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला ही गोष्ट माहिती की साहेबांनी अगदी वडिलाप्रमाणे त्यांच्यावर प्रेम केलेलं आहे. पण आज असं कुठं वाटतं का की देशमुख कुटुंब चाकूरकरांना कुठंतरी राजकीय प्रवाह वेगळा आहे, व्यक्तिगत संबंध वेगळे असतात. मांजरा धरण चाकूरकर साहेबांनी त्यावेळेस आणलं, पण उजनीचं पाणी लातूरला कधी मिळणार? म्हणजे मांजरा धरण जे आहे त्याचं उत्तर लोकांनी ज्यांना निवडून दिले त्यांनी द्यावं. मला नाही निवडून दिलं त्यामुळे मी नाही देणार. तुमचं विजन असेल ना त्या पाठीमागे? नाही, उजनीच्या पाण्याचं ना भाषण करायला ठीक आहे, स्टेजवरून सभा गाजवायला, पण त्याच्यात टेक्निकल अडचणी खूप आहेत.
आणि मला वाटतं की ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन आहे. पण आदरणीय देवेंद्र भाऊंनी परवाच मला वाटतं आष्टीला का कुठेतरी कार्यक्रमात सांगितलं आणि लातूरच्या कार्यक्रमात सांगितलं की लातूरला किंबहुना मराठवाड्याला ते वॉटर ग्रीड मधून ते जे पाण्याचं नवीन एक मला वाटतं 3,500 कोटींचा वॉटर ग्रीड तर त्याच्यामधून मराठवाडा पूर्णपणे सुजलाम सुफलाम होणार याबद्दल माझ्या मनात कसलीच शंका नाही. उजनीच्या पाण्यावर आणखीन काही भाष्य नाही, करते? उजनीच्या पाण्याचं ज्यांनी प्रॉमिस केले त्यांनी उत्तर द्यायचं. लातूरमध्ये ज्यावेळेस चाकूरकर साहेबांनी आता तुम्ही सांगितलं की धरण आणलं, त्याच्यानंतर जे स्ट्रक्चरल कामं जी आहेत BSF MIDC लातूरच्या जिल्ह्याभरातल्या MIDC चाकूरकर साहेबांमुळे आले, उद्योग उभे राहिले. गोलाईचं स्ट्रक्चर देखील साहेबांनी तयार केलं होतं असंही मी वाचलं जरा. मला नाही वाटत तसं, म्हणजे मला नक्की माहिती नाहीये त्यामुळे मी त्याच्यावर कॉमेंट करणार नाही. म्हणजे क्रेडिटचं राजकारण कधी चाकूरकर साहेबांनी नाही केलं, नाही कधीच नाही. जे काही केलं ते त्यांना असं वाटायचं की लोक आपल्याला निवडून ह्याच्यासाठीच देत आहेत, मग आपण क्रेडिट कशासाठी घ्यायचं. विशेष मी तुम्हाला सांगेन, माझे आता आदरणीय चाकूरकर साहेब आणि आम्ही सर्व परिवार आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांना आम्ही भेटायला गेलो आणि भेटायला गेल्यावर त्या चर्चेदरम्यान म्हणजे मला मोदी साहेबांचं इतकं आश्चर्य आणि कौतुक वाटलं की त्यांनी साहेबांना म्हटलं की सर जो बात आपने शुरुआत की थी उसका निर्माण मैंने किया. म्हणजे हा संदर्भ होता लोकसभा भारत स्वतंत्र होत असतानाची जी आपली पार्लमेंटची बिल्डिंग होती ती नंतर स्वातंत्र्यानंतर एवढ्या वर्षात म्हणजे आपण 35 कोटीची आज 150 कोटी झालो तर तीच बिल्डिंग होती. बरोबर. तर मग साहेबांनी मध्ये हा प्रस्ताव मांडला होता की लोकसंख्येच्या प्रमाणात खासदारांची संख्या वाढवा, महिलांना आरक्षण द्या आणि पार्लमेंटची नवीन बिल्डिंग करा. त्याचा संदर्भ म्हणजे ही सुरुवात साहेबांनी मांडली होता हा विषय, त्याचा संदर्भ घेऊन आदरणीय पंतप्रधानांनी सांगितलं की ते मी पूर्ण केलंय. 2004च्या वेळेस साहेबांचा पराभव झाला. नेमका पराभव झाला आणि पराभव झाल्यानंतर देखील साहेब नंतर पदावर बसले. काय पक्षाने साहेबांची दखल घेतली पण स्थानिक काय असं काय वाटतं तुम्हाला? नाही, पक्ष म्हणजे गांधी परिवाराबरोबर साहेबांचा अतिशय निष्ठा होती साहेबांची आणि साहेब कसं काम करतात हे गांधी परिवाराने फार जवळून पाहिलं होतं. त्यांचा तो निस्वार्थी स्वभाव, त्यांची पक्षाप्रती असलेली समर्पण आणि निष्ठा याचा त्यांनी त्या गोष्टी लक्षात ठेवल्या आणि 2004ला साहेबांना एका मोठ्या कॉन्स्पिरसीतून साहेबांचा पराभव झाला असं सोनियाजींना वाटलं आणि त्यावेळी त्यांनी मग मला वाटतं की पक्ष अध्यक्ष काय असतं ते पालक असतात, मग त्यांनी त्याचा रिवॉर्ड इकडे केले की साहेबांना गृहमंत्रालय. नाही, असंही होतं की 2004ला शिवराज पाटील चाकूरकर पंतप्रधान होतील, ते कितपत योग्य आहे असं होतं का त्यावेळेस? तेवढं मोठ्या लेवलचं आपल्याला कळत नाही पण चर्चा जोरातच होती आणि कदाचित त्याच्यामुळेच पराभव केला गेला असंच वाटत होतं सर्वांनाच. नाही, पुढे जाऊन पण मला वाटतं 2007 मध्ये देखील राष्ट्रपती पदावर देखील चाकूरकर साहेबांचा ज्यावेळेस राजीनामा घेण्यात आला नंतर पुढे प्रस्ताव देण्यात आला असं ते पण काय असंही मी जरा जाणकारांना ऐकलं की तुम्ही बॅगा पॅक करून बसला होतात सगळे की राष्ट्रपती पद मिळणार आणि तुम्हाला सिक्युरिटी सुद्धा प्राप्त झाली होती. बॅगा पॅक करायची गरज नसते पण एक आहे की त्यावेळी तशी परिस्थिती नक्कीच निर्माण झाली होती आणि तसा मला वाटतं की पक्षश्रेष्ठींचं थोडा बहुत मन पण बनलेलं होतं आणि कालांतराने परत राजकारणात पावलोपावली ते सबसिडी सारखं असतं, 99 वरून आपण 2 वर येत असतो तसं काहीतरी झालं असं. काय वाटतं बरं आता की 1.5 वर्षात तुम्ही भारतीय जनता पार्टीत आहात, भारतीय जनता पार्टी सरकार आहे, केंद्रात देखील भारतीय जनता पार्टी सरकार आहे, पण लातूर सारखं जे शहर आहे जे की एक इंडस्ट्रियल हब आहे, ऍग्रिकल्चरल हब म्हणून बघ आपल्याकडे सगळ्यात सोयाबीन पिकतं, बरेचसे उद्योग आपल्याकडे आहेत, पण तरी देखील काय एवढं लातूरला आणखीन एवढी व्हॅल्यू येत नाही. एज्युकेशन इंडस्ट्री फार मोठी आहे आपल्याकडची, तरी देखील ज्या काही सुविधा आहेत बेसिक त्या सुद्धा लातूरमध्ये नाही आहेत. ट्रान्सपोर्टेशन सिस्टम नाही आहे, एअरपोर्ट तर आहे पण ते कधी सुरू आहे की माहिती नाही. काय वाटतं एकंदरीत तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघताना? लातूरचं कसं झालं ते ऑटो पायलट मोडवर विकास व्हायला लागलाय. लातूरकर स्वतः मी सांगते ना, लातूरकर स्वतः इतके सक्षम आहेत आणि इतके उद्यमशील आहेत की लातूरमध्ये ते सगळं छानपणे डेव्हलप व्हायला लागले. म्हणजे आता आपल्याकडे टीना ऑइल आहे, कीर्ती ऑइल मिल, म्हणजे खूप मोठे मोठे एशियातले प्लेयर्स झालेत आता लातूरमध्ये. पण बाकी गोष्टी ज्या राजकारण्यांच्या माध्यमातून व्हायच्या असतात तो विकास विखुरला गेलाय म्हणा, खुंटलाय म्हणा, त्यामुळं त्याच्यात नक्कीच तफावत आहे. तुम्हाला काय वाटतं
करायला पाहिजे किंवा ऍज अ फ्युचरमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी लातूरमध्ये आणणं फार गरजेचं आहे, ह्या झाल्या तर ह्या गोष्टी, असं काय विजन आहे तुमचं? मला काय वाटतं की आता म्हणजे प्रचारादरम्यान असेल किंवा आताही असेल, सहज साधी गोष्ट म्हणजे आपली लातूरची मार्केट कमिटी, आपली कृषी उत्पन्न बाजार समिती, आपल्याकडे आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र सगळीकडून माल येतो, बरोबर, तिन्ही स्टेट मधून माल येतो. आपली बाजार समितीतले म्हणजे तिथले आडते वगैरे अतिशय मजबूत आहेत सगळी लोक आपली, पण तुम्ही त्या यार्डात फेरफटका मारा ना, साधं बेसिक येणाऱ्यांना टॉयलेटची सुद्धा व्यवस्था नाहीये एवढ्या मोठ्या. आणि त्यांची मला असं सांगितलं गेलंय की तिथे 100 कोटीचे काहीतरी डिपॉझिट्स वगैरे त्यांच्याकडे आहेत म्हणून. मग मला असं वाटतं की विकास करून निवडणुका जिंकता येतात याच्यावर कदाचित अनेकांचा विश्वास नसावा, म्हणून विकास सत्ताधाऱ्यांचा का त्यांचाच असेल ना, सत्तेवर जो असतो त्याचाच विजन महत्वाचं आहे ना, तर त्याच्यामुळं ते घडत नसावं की विकास केला पाहिजे. बाकीच्या जिल्ह्यांमध्ये बघा ना, राजकारणी किती विकासाच्या मागे पळत असतात. हो ना. पण तसं म्हणजे हे एक छोटं उदाहरण मी तुम्हाला दिलं. तर आता मला असं वाटतं की उद्योजकांना रिअश्युरन्स पाहिजे तिथे की आपण इन्फ्रास्ट्रक्चर, MIDC मधले अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना आपण टॅक्सचे साधे गोष्टी असतात की महापालिका टॅक्स देणार का, उद्योजक येऊन म्हणतात की आम्हाला पालिकेचा एवढा मोठा टॅक्स लावू नका, आम्ही इतर पण टॅक्स देतो. मग त्याच्यावर एक मीटिंग घेऊन सगळ्यांचं एक मत काहीतरी काढावं लागेल ना, पण नुसत्या मीटिंग घेऊन पण भागणार नाही, त्याच्या खिशावरचा भार कमी करावा लागेल. नक्कीच. पण ते लोक मतदान करतात, आपण निवडून येतो, मग ठीक आहे, नाही केलं तरी चालतं, असंही असेल कदाचित. नक्कीच. काय प्रत्येकाचा एक मतदारांचा हे असतो की निवडणूक जिंकण्याचं जे तंत्र असतं, त्याभोवतीचं जे अर्थकारण, धनशक्ती चाललंय त्याच्यावरती. आता विधानसभेत जे अनुभवलं, परत ते महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत होणार आहे, होईल. त्याला तुम्ही कसं करणार? आज भारतीय जनता पार्टीत तुम्ही आलात की आज लातूरमध्ये अशी चर्चा होते की पक्ष म्हणून कोणी समोर नाहीये, तर ह्या व्यक्तींचा हा कार्यकर्ता असं झालेला आहे. अर्चना पाटील चाकूरकर असं काय करतील की पक्ष म्हणून पुन्हा एकत्र येईल? आता कसं आहे की अजून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची बिगुल वाजायची आणि भारतीय जनता पक्षात तशी मी नोखी आहे, त्यामुळे मी हा एवढ्या मोठ्या लेवलचा डिसिजन, पण आदरणीय देवेंद्रजींनी, आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांनी जो काही माझ्यावर जिम्मेदारी टाकतील ती मी पूर्णपणे निभावणार आणि चांगलाच रिझल्ट येईल. भारतीय जनता पक्षाला पोषक वातावरण आहे लातूरमध्ये, त्यामुळे मला काही अडचण, आणि समजाही कार्यकर्ते जरी विभाजलेले असले तरी ते शेवटी कमळासाठी सगळे एकत्र येतात, त्यामुळे होईल, चांगलाच निर्णय येईल. सध्या एक देशामध्ये वोट चोरीचा हा मुद्दा फार चर्चेत येतोय आणि लातूरमध्ये देखील चर्चेत. परवाच अमित देशमुखांचं स्टेटमेंट होतं की लातूरमध्ये देखील वोट चोरी झाली, म्हणून मी एवढ्या कमी याच्यामध्ये आलो, असं काहीतरी ते बोलत होते याच्यामध्ये. त्याला कशा पद्धतीने बघता? आता लातूरमध्ये वोट चोरी जर झाली असेल तर हे तर त्यांचं चौथं इलेक्शन होतं, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष त्यांच्या फॅमिलीमध्ये अनेक इलेक्शन झालेले आहेत. त्यामुळं आपल्याला द पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट 1951च्या अनुसार रिझल्ट नंतर 45 दिवस दिलेले आहेत ना. राईट. मग त्या दरम्यान आपण जशी चोरी झाल्यावर FIR करतो, तर वोट चोरी झाली तर इलेक्शन कमिशनकडे कंप्लेंट का नाही केली? म्हणजे हा ज्या लोकांनी मतदान केलंय भारतीय जनता पक्षाला, त्यांच्या लोकशाहीच्या विचाराचा हा अपमान आहे असं मला वाटतं. कारण वोट चोरी झाली म्हणून आरोप लावण्यापेक्षा आपली कार्यपद्धती काय होती, लोकांना आपल्यावर काय अपेक्षा होत्या आणि काय अपेक्षा भंग झाला याचा लेखाजोखा बघायला पाहिजे. देशात फारच चर्चेचा मुद्दा आहे की देशात चर्चेचा कसं असतं की विरोधी पक्ष नॅरेटिव्ह सेट करत असतो आणि त्याच्यावरती मग मीडिया पण चर्चा करते, लोक पण चर्चा करतात, बुद्धिवंत पण चर्चा करतात. आपल्याकडे म्हणजे आता 75 वर्षात आपले इलेक्शन जे मागचे एवढे इलेक्शन झालेले, त्या प्रत्येक इलेक्शन मध्ये जर इलेक्शन कमिशनवरच आपण डाऊट घ्यायला लागलो तर आता पुढची प्रोसेस कशी चालणार आहे? नंबर 1. नंबर 2, चेक्स अँड बॅलन्सेस आहेत त्या पूर्ण प्रोसेसला. म्हणजे ब्लॉक लेवलचे जे अधिकारी असतात, BLOs असतात, आणि त्याच्याकडून त्यांनी आपल्याला माझी पहिलीच इलेक्शन होती बरं का, पण त्या प्रोसेस कुठलीच नाही, पण मी त्या इलेक्शन मध्ये जी प्रोसेस मला समजली की त्या प्रत्येक लेवलवर उमेदवाराला त्याच्या प्रतिनिधींना तुमचे आक्षेप नोंदवण्यासाठी, तुमच्या रिव्हिजन नोंदवण्यासाठी प्रत्येकाला वेळ दिला जातो. तो काही कोणावर फेवर नाहीये, तो आपल्याला आपल्या देशाच्या घटनेने दिलेला अधिकार आहे.
मग त्या प्रोसेसमध्ये का नाही केलं बाबा तुम्ही? लोकसभेमध्ये तुम्ही तुमच्या उमेदवाराला निवडून आणलं लातूरच्या, त्यावेळी काय मतदारांची संख्या होती किंवा वाढली का कमी झाली माहित होतं. मग विधानसभेत जर बदल झाला तर तुमच्याकडे अपडेट देणारी सिस्टीम नव्हती का? ती चोरी घडू देत तुम्ही घडू कशी दिली? की कमालीची गोष्ट आहे. नुसते लातूरचाच प्रश्न नाही, हा भारतभराचा प्रश्न आहे की ती एक प्रोसेस आहे. आता आपल्याकडे मला सांगा, इलेक्शन कमिशनकडे 500 लोक आहेत, कर्मचारीच त्यांचे पुरे 500 आहेत. बाकी सगळे तुम्ही मी ग्रामीण भागात राहतो आपण, कुठे महसूलची माणसं, कुठे जिल्हा परिषदेची माणसं, कुणीही करत असतं. त्याच्यामध्ये त्यांना कामाला लावलं जातं. बरं, ते सर्व त्यांना टेक फ्रेंडली नसतात. डेटा अपलोड करताना रकाना तुम्हाला फ्री सोडता येत नाही. तर आपण बघतो ना, वाडे पाले टाकलेले असतात, राहुट्या टाकलेल्या असतात, त्या सगळ्यांकडे वोटर कार्ड आहे. मग त्याचा ऍड्रेस काय लिहायचा? हाऊस नंबर 0 लिहावं लागेल ना. मग तुमच्या माझ्यासारख्या शिकलेल्याला ते विचारतात काय करावं, टाक ना 0, काय होतं? म्हणजे त्या टेक्निकल एररला वोट चोरी म्हणणं हे कितपत बरोबर आहे आपलं? म्हणजे साहेब, भारतभरासाठीचा हा मुद्दा आहे. झाला असेल, एरर होते सिस्टीम मध्ये, पण सिस्टीमने तुम्हाला चेक अँड बॅलन्स दिलेला आहे. लोकसभेमध्ये मराठवाड्यातून 1 सीट आली महायुतीची, आणि नंतर त्याच्यानंतर उलट झालं विधानसभेला. आता आमच्या दृष्टीने वारं आमच्याकडे होतं, तुमच्याकडे कसं आलं म्हणून शाळेतल्या मुलांसारखं मांडलं. त्या 5 महिन्यामध्ये काय केलं भारतीय जनता पक्षाने आणि महायुतीने? त्यांची वर्किंग स्टाईल बदलली, लोकांच्या पर्यंत ते गेले, ज्या काही फेक नॅरेटिव्ह होता त्याला काउंटर केलं, ती दिशा बदलली. नाही, महाराष्ट्रातला रिझल्ट आमच्या अपेक्षेनुसार लागला नाही. आता ही काही तुमचं कॉन्फ्लिक्ट असू शकत नाही. एक महिला म्हणून राजकारणात तुम्ही कार्यरत आहात, बरेचसे आरोप प्रत्यारोप तुमच्यावर होत असतात. काय वाटतं बरं, मनाची कशी तयारी असते की निवडणुकीच्या काळात देखील तुमच्यावर बरेच आरोप झाले असतील, तर कसं तुम्ही हे करता बरं एक महिला म्हणून? मला इलेक्शन मध्ये पूर्ण म्हणजे असं वाटायचं नाही. इतक्या वर्षाचा अनुभव असा होता की लातूरचं राजकारण सुसंस्कृत आहे, एकमेकांच्यावर कोणी असं काही टीका करत नाही असं मला वाटत होतं. आणि माझ्या समोर जे होते ते आदरणीय विलासराव साहेबांची एक सुसंस्कृत वारसा त्यांना आहे. त्यामुळं म्हणजे हा अँगलच मी विचार केला नव्हता की असे काहीतरी महिला पुरुष असं काही प्रॉब्लेम होईल म्हणून. टू बी ऑनेस्ट, तो बऱ्याच अंशी झाला पण नाही. पण वातावरण जसं जसं पेटत गेलं तसं मला वाटतं शेवटच्या दिवशी त्या दिवशीच्या उमेदवारांकडून एक अतिशय मनाला वेदना देणारं त्यांनी स्टेटमेंट केलं. आणि त्याची चर्चा पण मी काही म्हणायच्या आधी लोकांनाच नाही आवडलं ते. पण मनाची तयारी अशी मी केली की त्याच्यातून हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. लातूरचे लोक सुज्ञ आहेत, त्याच्यावरती ते बरोबर रिॲक्ट करतात. महायुतीने लाडकी बहीण योजना आणली, पण कुठंतरी आता ते असं वाटतं की बाकीच्या योजनांवर त्याचा परिणाम पडतो, विकास काम अडकले, लोकांची बिल अडकले. एक महिला म्हणून काय वाटतं, लाडकी बहीण योजना फार महत्वाची आहे, महिलांना दिले पाहिजेत त्याचे लाभ, असं काय वाटतं तुम्हाला? बघा, ते मला लाडकी बहीण आली म्हणून महिलांना खऱ्यानेच फायदा झाला त्याचा. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता, मला काही बायकांनी तर अगदी हात धरून सांगितलं की ताई, आपले मराठवाड्यामध्ये ब्लाउज पीसला झंपर म्हणतात, मला त्यांनी सांगितलं की ताई, भाऊ आमचा झंपर देईना झालाय ना, आम्हाला ह्यांनी 1500 रुपये द्यायला लागले. म्हणजे तो जो आनंद होता ना, तो खूप छान होता. आणि त्यांनी कोणाच्या घरी पेशंट्स होते, कोणाच्या मुलांच्या शाळेची फीस होती, तर त्यांनी त्यांना त्यांच्या संसाराला उपयोग झाला. पण आपण म्हणताय तसं शेवटी कसं आहे की राज्याकडे पण उत्पन्न 100च रुपये, मग जर इकडे जास्त गेलं तर इकडे कमी पडणारच आहे. पण मला वाटतं की आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची जी टीम आहे ते सर्वजण सक्षम आहेत, त्याच्यातून नक्कीच मार्ग निघेल. एवढे प्रश्न सगळे असताना, लातूरचं उदाहरण घेतलं, एवढा कचऱ्याचा मोठा प्रश्न आहे, अद्याप देखील मार्गी लावू शकलो नाहीये. काय लातूरचा कचरा प्रश्न हा म्हणजे भयंकर प्रश्न आहे तो. कारण लातूर इतकं बकाल दिसायला लागले ना, जाईल तिकडे कचऱ्याचे ढीग आहेत. बरं, मी माहिती जी घेतली तर आता साधारण महिन्याला 2,30,00,000 रुपये त्या एजन्सीला दिले जातात लातूर महापालिकेकडून. महिन्याला 2,30,00,000 रुपये, जे पूर्वी मला वाटतं 1 कोटी काहीतरी होते ऑक्टोबरच्या आधी, ऑक्टोबर 24च्या आधी. पण एवढे पैसे देऊनही ती व्यवस्था सुधारत नाहीये, तर त्या सिस्टीम मध्ये काहीतरी गडबड आहे. आणि त्याच्यावरती मला वाटतं की लोकांनीही थोडीशी लोकजागृती होणं आवश्यक आहे. आता आम्ही फिरत असताना गल्ली बोळात जात असते मी कुठे पण, एका भिंतीवरती 8-8, 10-10 बारकोड लावलेले आहेत. मग मी तर प्रत्येकाला विचारते की हे कोणाचे? ते कंपनीवाले लावून गेलेत. म्हणजे हे बारकोड स्कॅन करून त्यांना कंपनीला पैसे मिळतात, हे पण आपल्या भोळ्या भाबड्या लोकांना माहित नसतं. सिस्टीम चालली का चालली, पण ती सिस्टीम
व्यवस्थित कार्यरत नाहीये आणि त्याच्यावर अंकुश ठेवणं हे मला वाटतं प्रशासनाचं आणि राज्यकर्त्यांचं काम असतं. ते व्यवस्थित व्हायला पाहिजे. राज्यात मागच्या कोरोना नंतर निवडणुकाच झाल्या नाहीत, असंही होतं की भारतीय जनता पार्टी निवडणुका घेत नाहीये. न्यायालयात प्रश्न होता ना, तो ओबीसी रिझर्वेशनचा जो प्रश्न होता न्यायप्रविष्ट होता. त्यामुळं समजा भारतीय जनता पक्ष आला नसता सत्तेत तर येणाऱ्या पक्षालाही तेच फॉलो करावं लागलं असतं. त्यामुळे तो काही न्यायप्रविष्ट विषय होता. त्यामुळे आता झालेतच ना, न्यायालयाने सांगितलं आणि इलेक्शन डिक्लेअर झालं, म्हणजे प्रोसेस सुरू झाली. अगोदर लातूरमध्ये गढीवर जायचे सगळे लोक प्रश्न घेऊन, आता कुठे ते देवघरवर यायला लागलेत का? माझ्याकडे लोक यायला लागलेत नक्कीच. आणि त्याचा मी निवडून जरी नाही आले तरी त्यांना एक असा विश्वास वाटतोय की आपण ताईंना बोलल्यावर काहीतरी होईल. आणि आदरणीय देवेंद्र भाऊंच्या मुळे बऱ्याच गोष्टी माझ्यासाठी मला काम करण्याचे त्याच्यामध्ये मला स्पेस पण मिळतो. ऍक्सेसिबिलिटी आहे तुम्हाला, काम माझे होत आहेत. त्यामुळं म्हणजे मला वाटतं की माझे म्हणजे लोकांचे. आणि दुसरं महत्वाचं हे की माझ्याकडे ऍक्सेस आहे लोकांना. 3, 4, 5 लोकांच्या स्टेप्स ओलांडून भेटायची गरज नाही. ते आले की डायरेक्टली मला भेटतात, मी त्यांना भेटते. त्यामुळं मला वाटतं की लोकांना तो एक कम्फर्ट तयार व्हायला लागला. आणि मी काय तिथलीच आहे, मी काय मुंबई पुण्याची नाहीये, त्यामुळे तीच भाषा बोलते त्यांच्यासारखीच आहे. त्यामुळे तो थोडासा एक कम्फर्ट असतो. लोक काय प्रश्न घेऊन येतात बरं? खरं सांगू का, लोकांचे प्रश्न ना, जेव्हा ग्रुपमध्ये भेटतो तर प्रश्न असतात कचरा, पाणी, ट्रॅफिक. ग्रुपमध्ये जेव्हा भेटतो आणि व्यक्तिगत जे असतात तर फार छोटे छोटे प्रश्न असतात. कोणाचे तरी आई वडील आजारी आहेत, बदली हवी असते, असं काही फार मेजर त्रास नसतो. पण हा, लातूरच्या जेव्हा एक 10-20 लोकांना ग्रुपमध्ये भेटतो मग मात्र प्रश्न मेजर आहेत. स्वच्छतेचा प्रश्न आहे, ट्युशन एरियात वाढत चाललेल्या प्रॉब्लेम्स बद्दल लोक चिंतित असतात. चाललं होतं की क्राईम फार वाढतोय, म्हणजे जी तरुण पिढी आहे ती व्यसनाधीनकडे चाललेली आहे. मध्ये बऱ्याच वेळा ते मी आमचे आत्ताचे आईजी जे आहेत नांदेड परिक्षेत्राचे, त्यांची मध्ये भेट घेतली होती उमापजींची. आणि त्यांना हीच विनंती केली की आई वडील मुलांना शिक्षणासाठी पाठवत आहेत, बरोबर, मग लातूरचे नागरिक आणि पोलीस प्रशासन हे त्यांचे पालक आहोत आपण, तर आपण त्याच्यावरती लक्ष द्यावं लागेल. आणि मग त्यांनी खूप छान, म्हणजे पोलीस प्रशासनाने खूप चांगलं कॉम्बिंग ऑपरेशन्स केलं आणि आता रेग्युलरली त्याच्यावर वॉच चालू आहे. आणि मध्ये बऱ्याच ड्रग बस्ट पण झालेले आहे. तर पण काय व्हायला लागले दुर्दैवाने, आधी भूकंप झाला, नंतर ट्रेननी पाणी आलं, आता ते ड्रग्ज मुळे, म्हणजे अशा नेगेटिव्ह गोष्टींनी लातूरची ओळख व्हायला लागली. ते बाहेर कुठे गेले की तुम्ही लातूरचे, अरे आपल्या ट्रेन से पाणी आहे, नॉर्थ साइडला गेले की होतं. आपल्याला त्यावेळी ते खूप एक्साइटिंग वाटलं, पण त्याचा परिणाम अनेक गोष्टींच्यावर झाला. आपल्याकडे एवढं मांजरा धरण आहे तरी देखील लातूर शहराला 8, 10, 15 दिवसातून पाणी येतं. असं का होतं? बघा ना, आता पण कालचीच बातमी होती की धरण सगळे भरलेत, ओव्हरफ्लो आहेत, तरी देखील समस्या आहेच. नाही, त्याचं कारण हे आहे की आपण आता आहे त्या लोकसंख्येलाही पुरेसं पाणी देण्याचा प्लॅन नाहीये. आणि पुढच्या म्हणजे ती योजना प्लॅन करून मंजूर होऊन कार्यान्वित होईपर्यंत साधारण 3-4 वर्षाचा वेळ जातो. त्या दरम्यान लोकसंख्या किती होईल याचा फ्युचरिस्टिक प्लॅन पण आपल्याकडे नाहीये. त्यामुळं काय झालं की मी आता परवाच एक अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते, तर आता नवीन पाण्याचा जो एक प्रोजेक्ट, आता एक DPR वगैरे त्यांनी दिलेला आहे. आता जे कॉन्ट्रॅक्ट दिले किती बघा, म्हणजे मी आता नवीन आहे राजकारणात, पण राज्यकर्त्यांनी, आपण शिवाजी महाराजांचा आपल्या सर्वांच्या समोर आदर्श आहे, पण त्यांच्यातला आपण काहीच फॉलो करत नाही. आपण आता ती जे कॉन्ट्रॅक्ट दिला गेलाय ना, पाईपलाईन, पॅरलल पाईपलाईनचा कॉन्ट्रॅक्ट दिला गेलाय. आता ती पाईपलाईन येऊन पॉइंट A वरून सुरू झाली, पॉइंट Z ला थांबणार आहे. त्या पाण्याचं पुढं काय करायचंय माहिती नाहीये. म्हणजे तिथे फिल्ट्रेशन प्लॅनचं कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलेलं नाहीये, प्लॅन तयार नाहीये, त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन नाहीये, पाण्याच्या नवीन टाक्या आणि वाढीव एरियातलं पाईपलाईन. तर नुसतं पाणी आणून काय करणार आहात तुम्ही? म्हणजे हे जर एकत्र व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठीची आपण जे काही बजेट लागतं ते पक्ष कुठलाही असू द्या, एरवी आपण एकमेकांच्या मैत्रीचे गोडवे गातो, तर मग लोकांच्यासाठी काम करताना का आपण आपलं वजन वापरत नाही? बरोबर, आपण करायला पाहिजे ना, वजन वापरायला पाहिजे, आपली मैत्री तिथे दाखवायला पाहिजे लोकांच्यासाठी. फक्त व्यक्तिगत कामासाठी आपली मैत्री असेल तर मग काय कामाचं आहे ते? पण लातूरकरांना दुर्दैवाने त्या मैत्रीचा उपयोग लातूरकरांना होत नाहीये.
तो काय झाला असं तर खूप प्रमुख चांगलं. तुमच्या ह्याच्यात काय की हा प्रश्न सोडवला पाहिजे, म्हणजे आरोग्य आहे. मला सांगा ना, बेसिक आहे. लातूरची महापालिका, आमच्याकडे एकमेव महापालिका आहे की जिथे आयपीडी असलेले हॉस्पिटल्स नाहीये. 4 वेळा पाडतात, 4 वेळा नवीन उद्घाटन होतात, भाषणं होतात, काही नाही. पुन्हा आज कुठलंही ओपीडी तुरळक चालतात, पण आयपीडी असलेले महापालिकेकडे हॉस्पिटल नाही. 12ला महापालिका अस्तित्वात आली, आज आपण 25 मध्ये आहोत. तदनंतर आपलं जिल्हा रुग्णालय होतं, ते जिल्हा रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयात दिलं गेलं. बरोबर. मग त्याच्यानंतर मला परवा माननीय आरोग्यमंत्री म्हणाले, ताई तुम्ही भेटलं तेव्हा जिल्हा रुग्णालयाच बोलता म्हणून. म्हणलं साहेब डेटा मागवा. आणि फक्त लातूर जिल्हा असा आहे, लातूर शहर असं आहे की जिथे जिल्हा रुग्णालय नाही अख्ख्या महाराष्ट्रात. आणि मी माझ्या पूर्ण इलेक्शनभर हा मुद्दा मांडत होते की गरीब माणसाला ज्या एरियातून लीड मिळते त्या एरियातल्या लोकांच्या उपयोगाचा हा जिल्हा रुग्णालय आहे, ते सुद्धा आपण करत नाहीये. म्हणजे फक्त पहिल्या दिवशीच निवडणूक जिंकण्याचं तंत्र वापरून तुम्ही निवडणूक जिंकून येणार. गरीब माणूस मरतोय हॉस्पिटलच्या बिल मध्ये, त्याची कंबर मोडून जाते. त्याच्या अर्चना पाटील करणार का ते पूर्ण? मी केलाय पाठपुरावा, मी त्याचा पूर्ण पाठपुरावा केलेला आहे. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी, मी 5 जानेवारीला म्हणजे त्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतरची त्यांची माझी एक सविस्तर जी पहिली भेट झाली. म्हटलं भाऊ मला दुसरं काही नको, जिल्हा रुग्णालयाचं पाय. त्यांनी मला सांगितलं होतं की ताई मी करतो म्हणजे करतो, या अर्थसंकल्पाच्या आधी तुमची तरतूद करतो. आणि त्यांनी शब्द ठेवला आणि या मागच्या अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूद झाली, ते हस्तांतरण पण झालंय. एखाद्या महिन्यात काम पण सुरू होईल. की आपण चांगल्या पद्धतीनं काम करताय, सत्ता येते सत्ता जाते. आपलं जे सुसंस्कृत राजकारण आहे लातूरचं असेल किंवा महाराष्ट्राच्या देशाचं, त्याला तुम्ही कुठेतरी पुढे चालू ठेवताय, हे ऐकून खरंच आनंद वाटला. की भविष्यात देखील तुमच्या अनेक योजना आहेत, बऱ्याच तुमचं व्हिजन आहे, ते देखील पूर्ण. याच शुभेच्छा तुम्हाला आम्ही देतो. खूप खूप आभार. तुम्ही आज वेळ दिलात याबद्दल टीओडी मराठी चॅनल सगळ्या टीमच्या वतीने आपले आभार मानतो. मी टीओडीची व्यक्तिशः आणि आमच्या सर्वांच्या तर्फे खूप खूप आभार मानते आणि तुम्हा सर्वांना माझ्यातर्फे शुभेच्छा. नमस्कार.